तर नमस्कार मित्रांनो, आता मी चाललेलो आहे पुन्हा कोपरखैरण्याला. दिवस दुसरा. मी कामावरून लवकरच मी निघालेलो आहे. यांना सगळ्यांना टाटा करूचे. चल टाटा टाटा टाटा. सगळ्यांना टाटा करून मी निघालो इथून थेट कोपरखैरणे इथे. चला टाटा, चाललो मी. हॅलो. पावसाची व्यवस्था केलेली आहे आज. काल पॅर थोडासा भिजला माझा येता येता. आज मी पावसाची व्यवस्था करूनच चाललो. झब्बा बिब्बा घालू. चला निघूया. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा. मौसम मस्तच आहे आजचा. आणि काल जी गोष्ट घडली माझ्यासोबत ती इथे झाली, या स्पॉटच्या पुढे राईट साईडला ताराच्या ब्रिज पलीकडे. हा स्पॉट, हा राईट साईडला जो दिसेल ना तुम्हाला, हा ट्रकच्या बाजूला, हा जो स्पॉट आहे ना, तिथे घटना घडली काल माझ्यासोबत. आणि तिथे बघा, तिथे दिसते लिंगोमाचा डोंगर. लिंगोमाचा डोंगर आभाळी गेला. ओ दादा काय कुठं? आणि आता माझ्या गाडीत थोडासा पेट्रोल टाकायला पाहिजे. हा बघा लिंगोमाचा डोंगर, झूम करून दाखवला तुम्हाला. आणि मी चाललो आता पेट्रोल पंपात, थोडासा पेट्रोल भरून घेतो. टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिंग. चला दादा, थोडंसं आम्हाला 250चा पेट्रोल टाका. गाडी आमची कशी जास्त मायलेज देते ना. 250 रुपये बस होतं ना आम्हाला. तर गाडी नीट होलन टाक. होलत पण नाही जमत टाकायला तुला. काय बोलायचं दादाला. थोडासा जरा हवा वगैरे भरून घेऊया आपण. पेट्रोल पंप आहे 15 है. पीछे 15 है. डालो 30 करो 30. चला आता तो पेट्रोल वगैरे झालाय भरून. आता थोडासा फोटो बनायचा, थोडासा बघूया काय नाश्ता वगैरे भेटेल इथे समोर. तो नाश्ता करून डायरेक्ट थेट कोपरखैरणे. तर मी पळस प्याला आहे. सँडविच मागवलं आहे. सँडविच खाऊया, मजा येणार आहे सँडविच खाताना. हा बघा आला रसरशीत सँडविच आलेला आहे. चला खाऊया मग आता. परफेक्ट मेजरमेंट घेतो. तोंडात जाईल की नाही? जाईल. हा जाईल. वेफर तर दिलं, वेफर पण खाईन मी. मी नाश्ता करून निघालो. शिवसागर फूड मॉल. टेस्ट एकदम खतरनाक होती. जर तुम्ही कधी आलात पनवेलला, नक्की ते टेस्ट करा. गर्दी तर एकदम कमी आहे सध्या. कधी आलात एकदा भेट द्या नक्की. आता सँडविचवर ताव मारून मी निघालो पुन्हा माझ्या रस्त्याला कोपरखैरण्याला जायला. मस्त एके रस्त्याला मध्येच खड्डे पडले, ते वाचवत जायला पाहिजे. हा बघा खड्डा बघा. चला चालो. हा बघा हायवे बघा कसला कडक दिसतोय. नमस्कार. तर अर्ध्या रस्त्यातून मला कुशलदाने पिकअप केलं आहे. हाय. तर आता कुशलदाच्या बरोबर आपल्या गाडीत जाणार. इथून गाडी तिथे पार्क केली आणि आम्ही चाललो आता आमच्या लोकेशनला. कालसारखीच आज पण खूप मजा करू आम्ही. दाखवतो व्हिडिओमध्ये एक तुम्हाला सीन. चला जाऊया तर पुढे. तर सामान वगैरे घेऊन आम्ही दोघं निघालो. सगळेजण वेट करतायत आमची. वे टू एअरपोर्ट. तर सामान घेऊन सगळं आम्ही चाललोय. हा बघा कुशलदा कसा चालतोय बघा. हा बघा. आणि आता आम्ही स्टेजवर पोचलो. हा बघा आम्ही सगळं सेटअप वगैरे लावलं आहे. हा कुशलदादा, हे महेंद्र दादा, गुरुनाथ दादा, हे अजय दादा, हे आम्ही सगळेजण इथे आम्ही बसलो आहे. आणि पॅड वगैरे लावलं आहे आम्ही. आणि परत तुम्हाला दाखवतो सेटअप कसा लावला आहे. हा बघा मंडप बघा पुन्हा एकदा. तिथे लेफ्ट साईडला आहेत मंदिर आहेत 3. एकनाथ साहेब शिंदे येणार आहे तिथे. कुशलदा सगळ्यांची मीटिंग घेतो आहे सिंगरची. बाबा कसा काय सिक्वेन्स घ्यायचा, काय वाजवला पाहिजे, कसं घेतला पाहिजे, त्याच्याबद्दल डिस्कशन चालू आहे समोर.
आणि मी इथे कसा दिसतोय मस्त आहे स्वतःलाच बघून लाजते भाई एक नंबर. आपले अजय भाऊ पण समोर डिस्कशन करताना किंवा बघा आमचं छोटू चिकटपट्ट्या काढून त्या रोटोची ट्युनिंग करतोय आणि इथे इक्विलायझर करतोय लेफ्ट साईडला एक जण दादा आणि हे दादा बघतायत. आपण चला देवीचं दर्शन घेऊया. आज दुसरा दिवस लाल साडी देवी लाल साडीमध्ये आहे आणि हा बघा हा पुण्य मंडप आणि जिथे तिथे लाल साड्यांमध्येच आपल्या लेडीज बायका दिसत आहेत बरेच आणि संध्याकाळी जे नाचताना पण लाल साडीमध्येच दिसत आहेत. आणि हा बघा हा स्टेज आमचा सेटअप वगैरे लागलेला आहे. आता काय फक्त चालू होण्याची वाट बघतोय मी पण कधी एकदा चालू होतोय. चालू झालं की चालू. मी काय केलंय ना हा बघा ब्रँड आरसीच्या ह्याच्यात मी जॅकेट चालवलेलं आहे. काम फिट चेन काढू काय भाई पैसावाला ठीक आहे चलो. तर आता शो अजून झाला आमचा. मी कसा दिसतोय ओ आणि बघा पब्लिक बघा लय पब्लिक. तरी अर्धी पब्लिक इथली समोरची होती ना ती सगळी गेली. आता जे पब्लिक राहिलं आहे ते बक्षीसच्या अपेक्षावर राहिले. बक्षीस असतात तिथे डेली 3 लाखाचा बक्षीस असतात आणि ते बक्षीसची वाट बघताना आणि हे बघा सगळेजण पॅकिंग करतात. मी पण आता थोड्या वेळात पॅकिंग करायला लागणार. मस्त सगळीकडे लाल लाल सगळं. आज लाल दिवस होता तर सगळ्यांनी लाल लाल कपडे घातले. झाले माझी पॅकिंग आता मी करतो. तर माझी पॅकिंग सक्सेसफुली झालेली आहे. हा बघा कुशल दादा पॅकिंग करतोय हसतोय हा बघा आणि हे बघा सगळेजण आपापले गप्पा मारत आहे. स्वप्नील भाऊ गप्पा मारत आहे सगळ्याशी. भाऊ काय गुणवंत दादा पण. आणि हा बघा मी कसं दिसतंय कूल बाबूराव का स्टाईल आहे सेम टू सेम. आणि चला मी इथून आता निघतो जायला घरी. हे मुंबईला आहे ना सिग्नल मारण्याचे लागतात. हे बघा थांबले सिग्नलला परत. हा बघा हे सगळे जण असे थांबले सिग्नलला. मी पण सिग्नलला थांबलोय. चला आता सिग्नल सुटला. रेस लावले. चला 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 मी पहिला चला 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 जाऊ चला. आणि अशा प्रकारे मी परत पोचलो. अजून एक सिग्नल लागला मला आणि सिग्नलला मला परत कुशल दादा दिसला. हा बघा ते त्याच्या गाडीत आणि तो गरब्याचे गाणे ऐकतोय. आम्ही तिथं काय मजा केली ती. आणि हात केला परत आणि परत सिग्नल सुटण्याची वाट पाहतोय.
आणि सिग्नल सुटणार आणि परत आम्ही घरच्या रस्त्याला प्रस्थान करणार आणि सुटला सिग्नल. चलो ढुकडुक 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 चलो ढिंचक 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 ढिंचक. वाजल्यात आता 12:39 आणि मी आता पोचलो कोपर करण्यावरून घरी. कंपनीचा धुरला बघा भाई, ये बघा किती धुरला. इधर ये दुनिया को हुआ क्या है, सारे इधर धुवा ही धुवा. असं आहे. तर चला आजचा ब्लॉग इथे संपूया. धन्यवाद. गुड नाईट.